बघ बघ तुझ्या सुद्धा म्हणती म्हातारी चाटळ आहे का काय आहे. चौकशी कर म्हणती, जा तुझ्या आईला घेऊन चौकशी कर. मी जाते माझं वाटू करते. आव थांबा. अजिबात नाही मला धरू नको काय नको, मला जायचंय. कोणी फुगावलं तुम्हाला? दुसऱ्या बायांकडून विचारून घे येड. हितच विचारित बसली. नाही अगं पर्या काहीतरी कोणतरी म्हणलंय तवाच या, नाही तर अशा नाहीत कधी करीत. हितच त्यांच्याकडून काय एखाद्या दुसऱ्या बायकडून का व्हायना खरं करून घे की खरं का खोटं आहे का म्हातारी चाटर आहे ती कळन तुला. गिरणात किड पडल्यावानी काही काही पोरगी बोलायला लागली कुणापाशी बी. अक्कल नसल्यावानी तिला. हा मी काय बशी वय. 4 घासासाठी माझी इज्जत नाही इज्जत घालवली हिनी बाजींद्या पोरीनी. राहतच नाही ना हिथं मी. चपली रामाचं राजे करू परती असंच आईने शिकवलंय वळण. भावकी रावकीत माझी वाणी करी ती. माझंच काळ करते कुठंतरी जाऊन रोज वाटोळ करते. याला काय झालंय दुमत व्हायला. साड्या काल टाकीत त्यात का म्हण बांधिता म्हणा तुम्ही गटुडे गाटुडे. तुला नाही व्हय माहिती काऊन बांधिते ती. नाही माहिती. करते माझं ओझ वाटोळ कुठं जाऊन. अहो का आणि बांधिता? खा एकटीच नरड्याला येऊस तर. गावातून आल्यावर काय झालं बाई, आणलं एक एक. तुला कसं कळन काय झालं एक एक. काय झालंय? गुरु आलंय. का मग असं बोलतात तुम्ही आत्या? बस बाई. गटुडा बांधून असताय बाई. मग काय ठेवून जाऊ का? हा धर ठेवायचंय का इथंच? काय झालंय मला सविस्तरपणे सांगा. इकडे जाते अशीच अंगाच्या पांघरून अशी. अहो काय झालंय ते तरी सांगता. तुला नाही व्हय माहिती काय झालंय ती. आय अहो इकडे या. राहिली बाय मिसरी बी उलातली घरातच. का म्हणून आपटाय लागल्या तर काय माहिती काय झालंय तर. अहो काय झालंय? पिसाळ कुत्र चावलंय मला. आत्या फोडलेली एक होती ती कुठं गेली कुणाला ठाऊ. अहो कुठं चाललात ते तरी सांगा. गटुडे आणि गाटुडे बांधून सांगते ना कळन तुला नंतर. अरे उच्याला सका पाणी पेच होतं ते राहिलं बा. म्हातारी जाती ती मिळच कळा ना. येऊ चापटायला जा. काय झालंय काय माहिती. बांधून कुठं चाललेलं राणा बिना झोपाय चालला नाहीत ना. होय आत्या गटुडा बांधून राणा बिना झोपाय चालला नाहीत ना. पाणी पिऊ का देऊ तू? हा धर पाणी धरतोय तांब्या धर. हा अहो काय झालंय? पर इज्जत नाही इज्जत घालवलीस तर माझी भावकी रावकीत. काय केलंय मी? होय ग. काय केलंय? नुसतं खायला लागत आहे. नुसती खातीन नुसती बसतीन. बशी आहे काय मी? कोण म्हणलं तुम्हाला? अजून गुडघा हातपाय चालतात माझं. कष्ट करते तेव्हा खाते. कोण म्हणलं तुम्हाला? कोण म्हणलं कोण तुम्हाला? म्हणलं? तुला कळन ना कोण म्हणलंय ते. दुसरी काय सुटत नाही पर. नाही धर तुला होईन लावायला. आय आत्या अयो अहो म्हणलं कोण तुम्हाला? घरी चला आपण निवांत बोलू. चला या इकडे. घरी चला म्हणजे मला घरी नाही यायचं आणि कुठं नाही यायचं. मी जाते माझं वज वाटोळ करते कुठं बी एखाद्या ह्याच्या देवळात बसून निवद खाईन पण तुझं अन्न नाही खाणार. अहो पर तुम्हाला कोण काय म्हणलं ते तर सांगता. मी कुणापाशीच काय म्हणले नाही. सऱ्या भावकीत माझा ठे केलंस तो. नुसतं खायला लागत आहे. काम करीना धंदा करीना नुसती खाती लय खाती. बया काय लय खाल्लं मी. कोण होतं ते म्हणणार? तिचं नाव सांगाव मला. नाव सांगा. काय करतील नाव सांगून? सांगा कोण होतं ती. कोण होती? मी कुणापाशीच काहीच म्हणलं नाही तुमच्या बारात. मग उगाच लोक मला काय गुखाल्ला त्यांनी काय बी सांगायला. तुम्ही तुमच्या कानाने ऐका जा तेव्हा विश्वास ठेवी जा. मग कानाने ऐकलंय म्हणूनच आपला बोरी बस्तारा बांधून चालले ना मी.
जाते माझं कुठं काळ पांढरं करीते. राहू दे इकडे आणा. सोड ते गठुडं सोड, मला नाही राहायचं. अहो मी कुणा पशीच काय म्हणले नाही. लोक बावळाटायचं सर दुसऱ्यांचं ठे नका ठे बाई ठे ऐकत ठे जाऊ. ठे 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 केलंय माझं. दुसऱ्यांचं नका दुसरं बाई. लुगडं माझं कुठं सर्व तिकडं. हे बाया ते नवं लुगडं बी नाही ह्याच्यात. राहू दे आणा इकडं. काय कर कसा आहे बाया. राहू दे. सर सोड हो तिकडं. काय नको मला पाणी लाव आता. अहो मी कुठं गेलं म्हणलेच ते नाही म्हणा पणा कुणाला काही. बांधायचा म्हणली नाही. लोक तुम्हाला कोण सांगत म्हणलं त्याचं नाव सांगा बरं मला. नाव सांगा ना आत्या. काय सांग काय करशील नाव कोण सांग. म्हणलं मी तिला जाऊन विचारते कधी ग म्हणले मी माझ्या सासूचं खाण्यापिण्याचं तुझ्यापाशी. त्या सासूला काय सांगितलं होतं. काय 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 मला विचारतोय काय गिन्यान सांगितलं. गेलेल्या बायात बाई त्याच मला तुमच्याबद्दल काही भडकीत होत्या तरी मी ऐकत नाही कोणाचा आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवतात बाई आत्या. विश्वास ठेवतात. मला म्हणली तुझी सून अशी म्हणत होती बा 4-4 5-5 भाकरी लागत्यात खायला, कुठलं काम करीना, भांड घासीना, झाडून घेईना. झाडून घेत नाही का, भांडी घासीत नाही का मी. सरळ तुझं रान खुरपून दिलं ना ती आख. पर अहो मी म्हणलेच नाही ना. तुला 10 बाया लावल्या असत्या तरी झालं नसतं ती. पर मी तुम्हाला म्हणलेच नाही ना. म्हणलीच नाही. मी कधी म्हणलंय बरं. हो बाया तपली सुखाची राह, तुपलं काम कर, धंदा कर. तुम्ही दुसऱ्याचं माझं मी ऐकून आपल्या घरात तिकडं तमाशा जाते करू मी. नका. ते गठुड्याला हातच नको लावतो. मी इथं राहत नसते आणि मला राहायचं बी नाही. हा काय नाही पिढा राहायचं मला. केली म्हणा या शेजारणीने मोकर बिन कामाची. शेजारणीने पिढा केली वे. तो वाकणाने केली शेजारणी तशा बोलत होत्या का मला. पर नाही ना आता मी म्हणले काही. सर का तशी करते ग माया येणीला. अगं आई मी काहीच नाही केलं या बाहेर गेलं तर कुणाचं काय ऐकलंय काही नाही. मी बोलले बी नाही कुणापाशीच. घरी येऊन तनतन करायला. काय तन त्या गरीब आहेत करत्यात किती काम मला धंदा म्हणते करतात. घरी येऊन तन करायला लागल्यात. नको तसलं सांगते, नको तसलं बोलते, नको तसलं तिकडं सांगते. माझी वाकडाने मला इथं राहायचं नाही, मला खायचं नाही, करायचं नाही मला. बघ असं असतं का. अगं मी सगळ्यांना सांगते मी सासूला चांगली कुणाला नाही देखवत. आमच्या काही कान भरितात. ह्या कशाला गेलत्या म्हणते मी. कोणच्या बाईने सांगितलंय तुम्हाला. त्यांना मी म्हणते कोणत्या बाईने सांगितलंय नाव बी लवकर सांगत नाही. 2-4 बाया मला सांगत होत्या, म्हणत होत्या तुझी सून अशी म्हणते बाय, तुला भाकरी खाती, तुला बसती, तू काम करीत नाही, काय नाही, तशी का ग करते बाय. सगळ्या बाया मला म्हणत होत्या ना. तिकडे गेले मी सकाळी गावात तर सगळ्या बाया मला ठे 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 करीत. अहो आत्या तुम्ही मला कुंकण राम जावा, कुंकण माझ्याकडे सोड, मला इथं राहायचंच नाही. वरती बसा बरं बरं. एवढं काय रडाय चला, झालंय वरती मग बसा तुम्हाला. वरती बसा ना. वरती नको खालती नको, मी माझं वाटलं मी कुणा पशीच काय म्हणत नाही बघ. मी उलट म्हणते माझी सासूलाही चांगली आहे त्याच्याने बायांना बी देखत नसन ह्याच्याने मला सांगा त्या चाड्या यांच्यावर मी काहीच म्हणत नाही. याला कोणच्या तरी बायांनी मधीच चाड्या चुगल्या केल्या असत्या आणि तुम्ही ऐकलंय का नीट. तिच्या तोंडावर विचारा. मी कुरपान सगळी करते, मी घरातलं काम करते, मी भांडी घासते, मी झाडून घेते, मी सगळं करते, तरी मला इकडं असे वाका नाणी करते सगळ्या गावात माझी. लय गरीब सासू आहे ग तुझी. अगं माझी सासू केलं यांनी सगळं. पण मी कुणा पशीच काय म्हणले नाही ना. जाऊन दे मिस्त्री बी घेऊन चाललात वय मग राग राग. मिस्त्री बी घेऊन जायची. बाय, मग मला नको काय उठलेली लावायला कवा तोंड धुवायला सकाळच्या पारी उठली कुठे भीक मागून खाईन, चिया मागून बरं आहे का. पिईन. गरीब सासूचे हाल नसतात ग करायचं. अगं मी काहीच नाही केलं. मी तुला फोनवर सारखे काय सांगते मला सासू लय भारी आहे. मम्मीच्या कशाला वरती गठुडं बिठुडं बांधलंय सासू तुम्ही. भारी आहे, सासू भारी आहे. तिकडे जाऊन माझी वाका नाणी करती, काय पियाची माझं काढी ती जऱ्या भावकी रावकीत माझ्या. काहीतरी नाटक बी असं जरा चांगली चौकशी कर बर तू. चांगली चौकशी कर. कोणीतरी फुगिवलंच वाटतंय. कोणी चांगली फुगावलं तुम्हाला. दुसऱ्या बायान कोणी विचारून घे येड. हितच विचारित बसली. नाही अगं पर या काहीतरी कोणतरी म्हणलंय तवाच या नाही तर अशा नाहीत कधी करीत. हितच त्यांच्याकडून काय एखाद्या दुसऱ्या बायकून का व्हायना खरं करून घे की खरं का खोटं का म्हातारी चाटर आहे ती कळन तुला. बघ बघ तुझ्या सुद्धा म्हणती म्हातारी चाटळ आहे का काय आहे. चौकशी कर म्हणती, जा तुझ्या आईला घेऊन चौकशी कर. मी जाते माझं वाटू करते. आव थांबा. अजिबात नाही मला धरू नको, काय नको, मला जायचंय जायचंय मला. अगं थांब तू. आता कोण कोण म्हणलं तुम्हाला काय मला. मला त्या म्हणू नको, वात्या म्हणू नको, काहीच म्हणू नको. माझं जसं असं तसं मग बरं एवढं का अवघडा भरलाय तुम्हाला. हो खरं आहे का ती. अवघडात नाही भरला मला. मी जाते सरक सोड. इकडे या बसा खाली. अजिबात नाही सोड, मला अगं जायचंय सांग की म्हणजे काहीतरी. जायचंय. आय बसा खाली. थांबा जरा तुमचं लय भांडण लागलंय. मी त्या बाईला विचारून येते बरं कोणच्या बाईने तुम्हाला चाडी केली
हा तिने बाबाला 10 भाकरी विचारा, नाही खाती तर बाबाला विचारा. 10 भाकरी मिस्त्री खाती नको ते मला सापा जात्यात आणि असल्या माणसाला सांगून बसली नुसतंच लावून धरायला. अगं पण मी कुणालाच काय म्हणले नाही, ह्या कुणापाशी जाऊन काय म्हणले तेच कळानं गेलं, कोण काय ह्यांना म्हणतं तर. मी विचारायला नव्हते गेले, मी गेले की सांगायला सुरुवात केली त्यांनी. तुम्ही कायला गेलता तिकडं? मग बसू का इथंच? उलसक नको हिंडाय मग फिरायला जायचं बाहेर सांगितलं गावाकडं. म्हणून एवढं लगेच तुम्ही जीवाला लावून घेऊन बोचकं बांधायचं पण मी का? कुणालाच काय म्हणले नाही अगं मम्मी, मी कुणालाच काय म्हणत नाही यांच्या बाऱ्यात. लगेच बोचकं बांधून निघाल्यात तुम्ही बी लहान लेकरावानी. तुम्हाला कुठं जायचं असलं तर तसं सांगून जा, पण असं रडापडी करून जाऊ नका. सांगायला लागली. मी रडापडी करून चालली मग का? काय आहे तर? मग काय तर माझ्या काही काळजाला लागला असेल का नसन? मग मी सांग, काय गं? कोण म्हणलं? तुमच्या बायांनी म्हणल्यावर माझा आत्मा काही इगारला असेल का नसन? कोण आहे बरं ती म्हणणारी? जरा चावटडपणाचा आहे अंगात, तुला काय कळत नाही होय. बघितलं का? तुम्हाला नाही तुझी म्हणले, आई. त्या सांगणाऱ्या बायाकडे म्हणले. सांगणाऱ्या बायाला म्हणायला लागली आत्या, सांगणाऱ्या बाईला म्हणते, तुम्हाला कशाला म्हणेन? तुम्ही लय गरीब आहे, तुमचा स्वभाव माहिती ना चला मला. बरं वरी बसा तिथं, मी चहा करून देते दोघीला बी. चला. तुमचा स्वभाव माहिती मला, उठा, तुम्ही गरीब उठा. आहे चहा ते. नको, काहीच नको. गे मला घरात. जायचंय, मला जायचंय म्हणजे जायचंय, मला चला. राहायचंच नाही या अजिबात. इकडं. जरा ए का- मम्मी बस गा इथं, पाणी आणते मी तुला. ओके, पांघरून नाही द्यायची असली तर ती, नाही तर ही तुलाच राहू दे. मापली मी तिकडं जुनी पाणी कुणाची लुगडी मागून नेसन, राहीन तिकडं, खाईन ते पिईन. निवदा बिवदा सगळं आपण खाऊ, इथं बसा. ऐ लयच राग येतोय. बस, लय राग येते. मग काय आहे तर? पाणी आणते मी तुम्हाला. राहायचंच नाही मला, नको मला. अहो असतं तर आजकालच्या सुना लोकांचं ऐकू नका, लोक भांडण लावी मग त्या. लोकाला असं सांगायचं असतं का? काय सांगितलंय? नुसत्या भाकरी खाती, काम करीत नाही, धंदा करीत नाही. कुणाचं नका ऐकू. ती कोण बाई पोरगी तशी म्हणलं? म्हणणारच कोण नाही. म्हणलं तुम्हाला? मी तेच म्हणते, मी कवा धरणं. कोण म्हणलं तुम्हाला? हं, हं, हं. तरच पाणी दर ह्या बी रडू रडू ताणलेल्या असत्या धरा पाणी नको प्या. बाई मला पाणी. रडून रडून झालंय, जरा कोरट पडली तोंडाला, धरा काय नको मला. प्या पाणी. हा, हा, मी पाणी पिणार लय नाही, कोरट मला पडली, आता खाणार आनंद पाणी प्यायचं नाही म्हणल्यावर कलूम येईन ना. राहून दे. कलूम यायचं बाया बाईला, एवढं मी हटवटपणा संध्याकाळी असतंय. तिच्या घरीच जाते. बरं माझ्या सासूला काय सांगितलं तो? कलम येऊ, मी मरून पडू, काय हो, माझं माझं भाग्य माझ्या संग. अहो मी आताच आले, जरा नीटनाटक बोला. पाणी प्या, मी दिलेलं पाणी बी नाही प्यायला. एवढं नाही हो, तुम्ही तरीला लागायचं. झाले गेलेलं माणूस आहे ना, तिच्या काय नादाला लागाता? कुणी सांगितलं, कुणाचं काय ऐकाता? भांडणं लावित आम्हाला बी लई सांगत आहेत, पण मी नाही ध्यान देत. हाय का मला नाही? म्हणतात तुझी सासू अशी म्हणते तशी म्हणते, पण मी ध्यान देते का? हे मोकरच ध्यान देतात कशावर बी, कुणी कुणाचं काही बी बोलत ऐकायचं आणि लगेच लावून धरायचं. लावून नाही धरी. एवढा राग नका आणि जाऊ बरं वयानुसार. एवढा रागच धरायचा नाही. वय झालं म्हणून असं करायचं का? का मला बी कदरून तसंच बिदरून बोलते चाललात सुना. तुम्ही का कामा भेन भेन मी घरात? कदरलेली नाही, मी बोलण्याला तेगले. तू काय कर, कुणाचं ऐकू नको आणि सासूला असं दुःख देऊ नको. म्हातारा माणूस आहे घरात. म्हातारा माणूस आहे, मी बी म्हणते अगं मी त्यांना कोणचं दुःखच देत नाही. ते उगाच काय- करतात तेवढंच लय झालं, पण आता ते कोण काय सांगत आहे? मी संध्याकाळी जातेच तिकडं, मी आतापर्यंत कुठे काय जायचं आणि काय खरं खोटं करायची गरज नाही. आपल्या सासूला नीटनाटकं बघायचं, नीटनाटकं राहायचं. बाकीच्या बाराभानगडी करू नको. तुला खरं खोटच करायचे ना? हा करायचे ना खरं खोटं. हा. आणि तिने जर सांगितलं तुझ्या तोंडावर, तर मग काय करशील? मी तिचं थोबाड रंगवीन, मी तिचं थोबाडच फोडीन, मी नाही म्हणून. चल बरं तिचं तू. राम द्या राम द्या राम द्या राम द्या. नाही, नाही, आता खरं खोटच करू दे दमा. नका, राम द्या राम द्या. थोबाड रंगीन मी तिचं. मी कुणापाशीच काय म्हणत नाही, कस काय बोलतात मग? राहू द्या, कशाला म्हणती तू? मी कुणापाशीच काय म्हणले नाही. मग आता कवर चल ह्या बाबा, झुंजी चल. चालू द्यायच्यात? चल चल तिला इचरून येऊ. कवर या खऱ्या खोट्याच्या झुंजी चालू द्यायच्यात? शांत घे की, शांत घे जरा. तुला बी समजत नाही येड्यात नोंद ती एवढं नाही असतंय वय. माझी. चल म्हणलं तर येई ना बी खरं खोटं करायला. काय बोलावं बरं आता? काहीच बोलायचं कळानच गेलं मला. शांत घे, तू शांत राहा, तू सांभाळून घे. ते वयस्कर माणूस आहे, हाताखाली करावा, द्यावा, घ्यावा. कशाला भावकीत गारानं करायचंय? तुला बी का अक्कल पाहिजे ना. तू पण मलाच बोल, काहीच नसताना. अगं तुला नाही, तुला कळत नाही. झाले गेलेलं माणूस आहे. शांतीला धरीत जा, जरा क्रांती करीत जाऊ नको. शांती धरीत जा. जेवल्या होत्या का नाही? चहा पाणी प्यालत्या का? कशाला मला काय पाहिजे? चहा पाणी त्याचं तर वाकण आणि चालली. त्यांना भाकर बिकर घाल चहा पाणी, न्यायचा घरात. खाती, काहीतरी खाती, आपली सासू आहे, खाती. हाताखाली करायच्या. मी दुनिया खाती म्हणलेच नाही कुणाला. तुला काय तुमच्या त्यांच्या भांडणाला तिथं नेऊन करावं? खरं खोटं करीन. खरं खोटं राम द्या. काय करू नका तुम्ही बी, कुणाचं ऐकू नका. आणि तू बी जरा नीट शिक गई. जरा खाणं पिणं आता काय सासू शिकू संग बाई नीट मी? राहायचं, करीत जा. आज म्हातारी जर गठुडं बांधून गेली असती तर लेकरं बाळ घरदार माग मोर कुणी बघितलं असतं?
अगं पण मी काहीच म्हणलं नाही त्यांना. गेल्यात बाहेर आणि तन चांगलं बोलून गेल्यात मला, कोमल मी येते बरं का 5 मिनिटात, मी चालले. मी म्हणलं या. आणि तिकडून येताना तन केलं, घरातून ते कारप आणलंय, गोटुडं बांधलंय, मिसरी घेतली, निघाल्यात. काही कुणापाशी घरानं करीत जाऊ नको, आपल्या घरातल्या माणसाचं. अगं मी करीतच नाही, मी जातच नाही म्हणा कुठं, घराच्या बाहेर जात नाही मी. कशाला पाण्याला बिण्याला जायचं असलं त्या बाया बोलवतात, मग त्यांचं घरानं सांगतात तुझी सासू अशी म्हणली तशी म्हणली. मग मी तसंच तसंच भांडण करावं? लावून देत असतात, तुला एक ह्यांडला एक, तुला एक ह्यांडला एक सांगून. पण ह्यांनी ऐकावं नाही, मी तर ऐकतच नाही. अहो पण मी कवा भांडत नाही, कवा मला काय नसूच आहे का लेकर नातवंड लेक सून, मी कशासाठी केली सून? बरोबर आहे ना हा? त्यांचं. अगं मग आणि माझं जर मला हे असं मला जर बाहेर वाकणं आणि मला ऐकायला भेटली तर मग ह्या जिंदगीचं करायचंय काय? मग आता त्यांनी एवढं चांगलं राहतात आणि तो लोकांपाशी घरानं केलं, त्यांना वाईट वाटन ना? वाईट वाटन का नाही? अगं लोकच लय दलिंदर आहेत इथले. अगं मी नाही केलं म्हणते, घरानं नाही केलं म्हणते, मी कुठं केलंय? उगं काहीतरी घरात आपलं कजा करायचं आणि बसायचं, काही कुणापाशी म्हणत जाऊ नको. तुझी सासू लय सोन्यावानी चांगली चांगली, तुझी सासू चांगली राहायचं शिक तू बी. उगाच काहीतरी नाटक करू दुसऱ्यांच्या नका. सासवणी असलं म्हणजे मग लय चांगलं. मग काय आहे रोज भांडणं कज्या आमक तमक, पोटच्या लेकरावणी मी जीव लाविते, मी धावते धुपते करीते काम, पुरीवणी पळते. हा मी काय बशी आहे का, मला काम होत नाही का, मी असं बसून फुकाटचं खाते का काय? ते अजून काम करीतात म्हण, माझ्यासारखी तिच्यापेक्षा ऐकायचं जास्त नाही. काम करते इचरा तिच्या तोंडावर. हा बरोबर आहे. हा मग मला काय हाय का नाही, मला माझ्या आत्म्याला काही वाटत असन का नसन? अवघड असं लोकांनी वाटतं. माझ्यापाशी गारणं केल्या. अवघड वाटतं ना कुणापाशी काय म्हणू नको आजपासून. अगं नाही म्हणत मी म्हणतच नाही म्हणते. तुम्ही दोघी बी काम तसं करायला लागलात, मलाच कळा ना आता. त्यांना काय जेवाय बिवाय दिलतीस का नाही? काय माहिती, नाश्ता करून गेलते वाटतं. काय तिकडे देते नाही मला जेवायला. बर कर कर स्वयंपाक दे त्यांना, जेवाय बिवाय पटापटा. चहा पिऊन गेलेली. मला काय माहिती आता, घरात जेवाय बिवाय नव्हतं मी बनवलं, भाजी बनवली, भाकरी टाकल्यात. आता कसं खावा? खाल्लेलंच तिकडं जर कानावर आलं माझ्या, खावा कसं? तो भाजी केली का, भाकरी केल्यात का, चटणी केली का, काय केलंय ती कशाला बघायला जाऊ मी? टोपलं बघलं उलथायला लोकच ऐकून लगे उपाशी करायचे. मी तर नाही बाया, मी उपाशी राहत नाही. कुणी नाव ठेवू काय, मी नुसतं खायचं आपल्याला करीत नाही बाई असते. जमत. आपल्याला इज्जतीचं असलं तर बरं वाटतं. तसलं हाडक झिडकन, तसलं नागडोळण, ती आमकन तमकन, ती आपल्याला अजिबात पटत नाही. आणि आपण ती सहन तुमच्या करणार तोंडावर नाही. मी केलं का तसं? तुम्हाला लोक सांगत आहेत, मी म्हणलं का नाही घ्यायचं ना, असं नाही करायचं ना, तसं नाही करायचं? तुम्हाला कधीतरी बोलले का बरं मी? कोमल हळू आवाज कर, हळू. अजिबात आवाज चढवू नको, शांत राहा. आणि जा काय घरातून आण जा, काय त्यांना जेवाय बिवाय हे करायला. जरा आपण वळणातली वळणाने रात जा, शिकत जा जरा चांगलं राहायला. तोंडाला काय तोंडाला नको बाय, मला जेवाय नको आणू, काय नको. मी तिला समजवलंय ना, आता खुरपं शांत कुठं राहा. ठेवायची? दे मला खुरपं, आपली बसते रानात जाऊ. नका नका जाऊ खुरपी. खुरपायला बी, नको राहून दे. मला- आता मी आले मला आज तरी अन्न नको, पाणी नको, काय नको. मपली मी जाते आणि तिकडे खुरपीत बसत. हाय का? कसं करा? खुरपा कुठं ठेवलंय ते खुरपा दे मला पटकीने. चला घरात जेवण करा. चला चला घे जेवून, मग जाताना खुरपाय बिरपाय. चला मला नको बाई जेवायला. आपण जाऊ खुरपाय. चला या इकडे. एकच नसतं लावून धरायचं. माझी जाते खुरपीत बसते. बरं जेवण कर.